दरम्यान बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम म्हाडाचे अधिकारी बघणार आहेत। म्हाडाचे सीईओ एस झेंडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांनी। म्हाडाचे जे व्हीपी आहेत झेंडे ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत। सर, नेमका हा प्रकल्प जो आहे ऐतिहासिक प्रकल्प म्हटला जातोय, ब्रिटिशकालीन इमारती होते, काय व्याप्ती आहे, किती इमारतींचं पुनर्वसन होणार आहे यामध्ये आणि किती लोकांना याचा लाभ मिळणार आहे? ह्या इमारती साधारणपणे 1921च्या आसपास ब्रिटिशकालीन सरकारमध्ये औद्योगिक कामगारांसाठी बांधण्यात आल्याच्या गॅझेटमध्ये नोंद आहे आणि ह्या बरोबर 207 बिल्डिंग आहेत। प्रत्येक बिल्डिंगमध्ये 4 मजले आणि प्रत्येक मजल्यावरती 20 खोल्या, असं प्रत्येक बिल्डिंगमध्ये 80 अशा प्रकारे हे कुटुंब राहत आहेत। 160 फुटाच्या खोल्या आहेत, त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूम हे कॉमन त्या फ्लोअरवरती आहेत। आता मात्र या बिल्डिंगा खूप जीर्ण झालेल्या आहेत आणि ज्या वेळेला हे बिल्डिंग बांधण्यात आल्या त्यावेळेचा FSI आणि आजचा FSI असलेला उपलब्ध ह्या 92 एकरच्या पीससाठी याच्यामध्ये आता खूप कालपरत्वे बदल झालेला आहे। त्यामुळे आजचा उपलब्ध FSI 4चा जर वापरला तर ह्या लोकांना 500 चौरस फूट कार्पेटचं मोफत घर देऊनही विक्री घटकामध्ये जो शिल्लक राहील त्याच्यातून दोन्ही घटकांचा खर्च वजा जाऊनही सरकारला तो विन विन सिच्युएशनमध्ये राहील। जुन्या घरासाठी प्रत्येकाला नवीन घर मिळेल, हे याच्यामध्येच मिळणार, ह्याच कॉम्प्लेक्समध्ये मिळणार आहे। याचे नियोजन करण्यामध्ये गेले 6 ते 7 महिने आम्ही बैठकावर बैठका, चर्चेवर चर्चा आमचे जे आर्किटेक्ट्स नेमलेले त्यांच्यासोबत घेतल्या आणि यांचा प्रोजेक्टचा विचार करताना मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केलं की 66% जागा ही रिहॅब कॉम्पोनंट त्याला आणि त्याच्याशी अनुषंगिक सुविधा म्हणजे RG, PG, खेळण्याचे ग्राउंड्स, डिस्पेन्सरीज ह्याच्या काय बेसिक सुविधा लागतील। दिस विल बी ए सिटी विद इन सिटी, मग त्या सर्व सुविधा आतच पुरवल्या जातील आणि विक्री घटकासाठी सुद्धा आपल्याला न्याय दिला पाहिजे, कारण तिथेही कोणीतरी स्वतःचे पैसे खर्च करून येऊन लोक राहणार आहेत, तर त्या लोकांनाही आपण ह्या सगळ्या सुविधा देत आहोत। स्थलांतरणाचं असं आहे की सध्याच्या बिल्डिंग पाडल्याशिवाय तर नवीन बिल्डिंग होणार नाही आणि सुदैवाने म्हाडाकडे आज मितीला साधारणपणे 1100 घरं 300 चौरस फुटाची सेल्फ कंटेंट घरं उपलब्ध आहेत। गिरण्यांच्या जमिनीवरती जी आम्ही बांधलेली आहेत ती आम्ही यांच्यासाठी वापरणार आहोत आणि जेवढ्या लोकांना पहिल्या फेजमध्ये शिफ्ट करायचे त्यांना पहिल्या फेजमध्ये शिफ्ट करू, दुसऱ्या फेजमध्ये शिफ्ट करायचे त्यांना दुसऱ्या फेजमध्ये शिफ्ट करू। आता हे थोडं स्थलांतर आणि त्याच्या अनुषंगिक त्रास हा तर आलाच, त्याच्याशिवाय आपल्याला रिडेव्हलपमेंट होत नाही।